खैके पान बनारसवाला हे महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेले अजरामर गाणे कोणत्या भारतीयाला माहित नाही? पान हा आपल्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनातला एक महत्त्वाचा भाग आहे. अगदी ऐतिहासिक काळापासून विडा उचलणे म्हणजे प्रतिष्ठेचे, सन्मानाचे प्रतीक आहे. अफजल खानाने बेगमकडून स्वराज्याचा किंवा शिवाजी महाराजांचा नाश करण्याचा विडा उचलला होता. विडा देणे घेणे हे एक प्रतिष्ठेचे प्रतीक होते. सध्या मात्र हा विडा किंवा तांबूल मागे पडला आहे. क्वचित कधीतरी समारंभानंतर, गोड जेवणानंतर आपल्याला विड्याची आठवण येते. आरोग्याच्या दृष्टीने हा उपयुक्त आहे का? कोणी खावा, कोणी खाऊ नये, या सर्व गोष्टींची माहिती आपण आज घेणार आहोत. त्रयोदश म्हणजे विड्यातील 13 घटक आणि या पानाचे 13 गुण आणि उपयोग आपण आज या व्हिडिओतून पाहणार आहोत. हळदी कुंकवापासून राजमहालापर्यंत, देवीच्या पूजेपासून ओटीपर्यंत सर्वत्र आवश्यक असणारे नागवेलीचे हे पान इतके महत्त्वाचे का आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दैनंदिन जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे सांगणारे अर्हम आयुर्वेद हे यूट्यूब चॅनल. मी डॉक्टर स्मिता बोरा आणि या चॅनलवर आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत आहे. या चॅनलवर आपण नवीन असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अगदी खास भारतीय परंपरेत स्थान असलेला तांबूल किंवा विडा. रोज पान खाण्याचा नियमच असल्यामुळे पूर्वी घरोघरी पानदान किंवा पानाचा डब्बा असायचा. तांबूल बनवण्याचेही पारंपरिक शास्त्र आणि कला आहे. त्रयोदश गुणी विडा आपण सर्वांनी ऐकला आहे. त्यामध्ये 13 घटक असतात. हे 13 घटक कोणते? चुना, काथ, सुपारी, विलायची, लवंग, बडीशोप, खोबरे, जायपत्री, ज्येष्ठमध, कापूर, कंकोळ, केशर आणि खसखस. पण सर्वसामान्यपणे पानामध्ये चुना, काथ, विलायची, बडीशोप, सुपारी आणि क्वचित पान मसाला किंवा गुलकंद घातला जातो. विड्यामधला सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे नागवेलीचे पान. याच्या वेलीला अनेक पर्यायी नावे आहेत. नागवल्ली, तांबूलवल्ली, श्रीवाटी. पानमळे किंवा पानाची शेती मुख्यतः भारत, श्रीलंका अशा उष्ण आणि आर्द्र प्रदेशात केली जाते. याच्या असंख्य जाती आहेत. महोवा, विलोवा, फुलवा, कपुरी इत्यादी. आपल्याकडे कलकत्ता, बनारस अशा प्रदेशांनुसार नाव असलेल्याही जाती आहेत. कलकत्त्याचे पान तिखट, थोडे चरचरीत आणि आकाराने मोठे असते. बनारसी पान नाजूक, किंचित पिवळसर रंगाचे आणि चवीला गोडसर असते. राजनिघंटू ग्रंथामध्ये पानाचे 7 प्रकार आणि प्रदेशानुसार वेगवेगळे गुण सांगितले आहेत. अगदी प्राचीन काळापासून नागवेलीचा वापर मुखशुद्धी, रुचिवृद्धी आणि सुगंध यासाठी केला जातो. आता पाहूया विड्याच्या पानाचे 13 औषधी गुण आणि उपयोग. पहिला, विशद गुण म्हणजे तोंड स्वच्छ करणे किंवा तोंडातील चिकटपणा, दोष कमी करणे. नागवेलीच्या पानामध्ये एक सुगंधी उडनशील तेल असते. हे तेल सुगंधी, तिखट आणि दाह करणारे असते. या तेलामध्ये चविकॉल, केडनिन, चविबिटॉल असे अनेक कार्यकारी घटक असतात. ज्या प्रदेशात पानाची वेल उगवली त्या प्रदेशानुसार या घटकांचे प्रमाण कमी जास्त असते. यातला चविकॉल कार्बोलिक ऍसिड या अँटीसेप्टिक पेक्षा 5 पट अधिक अँटीसेप्टिक आहे. म्हणून तोंडातील किंवा पचन संस्थेतील आमदोष, दुर्गंधी कमी करण्यासाठी पान उत्तम उपयुक्त असते. दुसरा गुण आहे रुचिकारक म्हणजे जिभेची चव किंवा रुची वाढवणारे असते. पान चावल्यामुळे लालाग्रंथी उत्तेजन होऊन अधिक लालास्त्र होतो, जीभ स्वच्छ होते आणि पचन सुधारते. तिसरा आहे हे गुणाने तीक्ष्ण आणि उष्ण आहे. चवीने तुरट आणि तिखट आहे. तसेच लघु म्हणजे पचायला हलके आहे. चौथा गुण, यामुळे कफ आणि वात या दोषांचा नाश होतो. मुखदुर्गंधी कमी होते. तसेच याला श्रमहर म्हटले आहे म्हणजे यामुळे थकवा कमी होतो. पाचवं, हे उत्तम दीपन पाचन म्हणजे भूक वाढवणारे आणि जेवण पचवण्यासाठी अग्नीला मदत करणारे आहे. म्हणून गोड जेवणानंतर आवर्जून पाचक असा विडा खायची पद्धत आहे. यामध्ये डायस्टेस भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या आहारातील कार्बोहायड्रेट्स आणि स्टार्चचे पचन करण्यासाठी हे उपयुक्त ठरते. म्हणून जेवणानंतर आईस्क्रीम, मिल्कशेक, स्वीट डिश घेण्यापेक्षा विडा खाल्ला तर पचनाला मदत होते. याचा पुढचा गुण आहे स्वर्य म्हणजे स्वर किंवा घसा किंवा आवाजाची प्रत उत्तम होण्यास मदत करणारे. म्हणून कदाचित पूर्वीचे कलावंत, गायक नेहमी पान किंवा विडा खात असत. जेव्हा घशामध्ये किंवा मुखामध्ये कफदोष वाढतो तेव्हा आवाज बसतो किंवा जड होतो. मुखातील आणि घशातील कफदोषाचा नाश करणारे असल्यामुळे याचा आवाजाला उत्तम फायदा होतो. 7वा गुण आहे कृमिघ्न म्हणजे तोंडातील किंवा दात, हिरड्या यांचा जंतू संसर्ग आणि पोटातील कृमी यांचा नाश करणारे. 8वा गुण आहे जुनाट, सर्दी, खोकला, अपचन, पोट फुगणे अशा विकारांमध्ये उपयोग. पानाच्या तेलाचे 1 किंवा 2 थेंब काढा किंवा गरम पाण्यात घालून दिले तर सर्दी, खोकला, कफ कमी होतो. 9वा,
जर दम किंवा खूप खोकला असेल तर या पानाचा काढा किंवा रस मधाबरोबर दिला जातो. लहान मुलांमध्ये खूप कफ झाला असेल तर पानाला एरंडेल तेल लावून गरम करून छातीवर बांधल्यास उपयोग होतो. 10वे, हृदयविकारात पानाचे सरबत दिल्यामुळे खूप फायदा होतो. 11वे, प्रमेह, मधुमेह, रक्तशर्करा वाढलेली असताना किंवा कोलेस्ट्रॉल, स्थूलता या विकारांमध्येही पानाच्या नियमित सेवनाने फायदा होतो. 12वा उपयोग, हे दीपक पाचक लघु असल्यामुळे नियमित सेवनाने मलावरोध, अपचन, पोट फुगणे अशा तक्रारी कमी होतात. आणि 13वा उपयोग म्हणजे कुठे गाठ, सूज किंवा बेंड झाले असेल तर पान गरम करून बांधल्यामुळे ठणक आणि सूज कमी होते, जखम लवकर भरून येते. हे झाले पानाचे 13 गुण आणि उपयोग. आता पाहूया पानात कुठले घटक टाकावे आणि कुठले टाकू नये. सुपारी, तंबाखू, कृत्रिम सुगंध किंवा कुठलेही रासायनिक घटक पानात ऍड करू नये, कारण अशा पदार्थांमुळे पानाचे व्यसन लागू शकते. पानामध्ये गव्हाच्या दाण्या इतका चुना आणि अगदी कमी प्रमाणात कात या दोन्हींचा समावेश केल्यामुळे आधुनिक दृष्ट्या कॅल्शियम आणि आयर्न मिळते. एरवी आपल्या कुठल्याही आहारात चुना आणि कात यांचा समावेश नसतो. मात्र नियमित विड्याचे सेवन केल्यामुळे चुना आणि कात यांचेही फायदे मिळतात. चुना म्हणजे काय तर कॅल्शियम कार्बोनेट. हे अस्थि आणि सांध्यांसाठी हितकर, तिखट, उष्ण, कफ आणि कृमींचा नाश करणारे औषध आहे. कात हा कडवट, तुरट रसाचा, दातांसाठी हितकर, तसेच जुनाट खोकला, अरुची, कृमी, प्रमेह, ॲनिमिया आणि कफ कमी करणारा आहे. पान सुपारी अशी आपल्याकडची भाषेतली आणि व्यवहारातली ही जोडी आहे. सुपारीचेही अनेक प्रकार असतात, पण सर्वसाधारणपणे सुपारी तुरट, थंड गुणाची, वृक्षता म्हणजे कोरडेपणा निर्माण करणारी आणि मोहजनक म्हणजे ज्याच्या सेवनाने चक्कर येते अशी आहे. अधिक मात्रेत सुपारीतील कार्यकारी घटक शरीरासाठी हानिकर असतात. याच्या जास्त सेवनाने आक्षेप, पक्षाघात किंवा कॅन्सर होण्याची संभावना असल्यामुळे विडा करताना सुपारी टाळावी. आता विड्या संदर्भातील काही महत्वाच्या गोष्टी. पान जेवणानंतरच खावे, शक्यतो उपाशी पोटी किंवा जेवणापूर्वी हे खाऊ नये. दुसरे, जे लोक दिवसभर पान खातात त्यांना त्याचा फायदा कमी आणि नुकसान जास्त होते, कारण हे तीक्ष्ण आणि उष्ण असल्यामुळे सतत आणि जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे यामुळे पित्त, उष्णता वाढते. म्हणूनच नेत्ररोग, रक्तपित्त, वातविकार, चक्कर येणे, आम्लपित्त अशा व्याधींमध्ये याचा निषेध आहे. अतिप्रमाणात पान खाल्ल्यामुळे तोंड येणे, पान अडकल्यामुळे दात खराब होणे, दातांचा रंग खराब होणे अशाही तक्रारी दिसतात. तर मंडळी, असा आहे आपला बहुगुणी तांबूल किंवा विडा, सर्वांच्या आरोग्यासाठी, पचनासाठी अत्यंत उपयुक्त. मग आता तुम्ही जेवणानंतर आईस्क्रीम आणि मिल्कशेक घेण्याऐवजी विडा खाणार ना? हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रिया, प्रश्न कमेंटमध्ये लिहा आणि या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शुभम भवतु. धन्यवाद.